श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, भक्तिशक्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या व अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर सहसा कोणी बोलत नाही आणि मार्गदर्शन देखील करत नाही, आणि त्यामुळेच या विषयाची खरी माहिती ही लोकांना माहीतच नाहीये. म्हणूनच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. मंडळी, तुमच्यापर्यंत अध्यात्म, तंत्र, मंत्र आणि यंत्र या सर्व गोष्टींची माहिती पोहोचवण्याचे काम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे तुमचे देखील हे कर्तव्य आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील तुम्ही केलं पाहिजे. चला तर मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, मुळात वारे खुंटवणे हे जाणून घेण्याआधी हे वारे का खुंटवले जाते हे लक्षात घ्या. आणि हे खुंटवणारे जे लोक असतात ते कोण असतात? तर मंडळी, ते लोक कुणी लांबचे नसतात, ते तुमच्या जवळचेच लोक असतात. आणि त्यामुळे सगळ्यात प्रामुख्याने आणि सहसा ज्या कारणामुळे हे वारे खुंटवले जाते ते म्हणजे प्रतिष्ठेसाठी असं केले जाते. पहा मंडळी, कसं आहे की आता आपल्यापैकी सर्वच लोक हे शिक्षित झालेले आहेत, सर्व लोक सुशिक्षित झालेले आहेत. आणि अशावेळी जर एखाद्याच्या घरात एखाद्याच्या सुनेला किंवा एखाद्याच्या मुलीला तिच्या अंगात जर वारे येत असेल तर मग समाज काय म्हणेल? किंवा जर मुलगी असेल तर तिच्या लग्नात काही अडचणी येतील का? असा विचार करून त्या व्यक्तीचे वारे हे बंद केले जाते, खुंटवले जाते. आता यामध्ये काही लोक तर असे पण असतात की ज्यांना त्या आपल्या घरातील व्यक्तीच्या अंगात वारे येणे ही लाजिरवाणी गोष्ट वाटते. आता कसं असतं बघा मंडळी, वारं येतं म्हणजे नेमकं त्यावेळी काय होतं तर त्या व्यक्तीचा स्वतःच्या शरीरावरील कंट्रोल राहत नाही. आणि असं असतं की प्रत्येक देवाच्या वाऱ्याचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यानुसार त्यांचे वारे हे खेळत असते. उदाहरणार्थ, एखाद्याच्याकडे उग्र देवतेचे वारं असेल तर मग त्या व्यक्तीचे हावभाव देखील, त्या व्यक्तीची शरीर रचना देखील ही उग्र प्रकारचीच असते. आता काही लोकांचे तर करणीचे वारे असते, मग अशावेळी त्यांचे वारे हे रडत येते, काही वेळा मोठमोठ्याने ओरडत येते, केस उपटते. आणि काय होतं मग अशावेळी त्या व्यक्तीच्या घरातील लोकांना त्याची लाज वाटत असते. आणि बऱ्याच प्रमाणात अशावेळी घरातल्याच लोकांकडून त्या व्यक्तीची इच्छा नसली तरी ते वारे हे खुंटवले जाते. आणि कसं आहे मंडळी, समजा आपल्याच घरातील महिलेच्या अंगात जर अशा प्रकारचे वारं आले, समजा उदाहरणार्थ धावजी पाटलांचे किंवा एखाद्या म्हसोबाचे वारे आले. मंडळी, महिलांच्या अंगात सुद्धा असे वारे येतात बरं का. म्हणजे तुम्हाला वाटेल की हे पुरुष देवता आहेत आणि महिलेच्या अंगामध्ये हे कसे येतील, तर असं नसतं मंडळी. धावजी पाटलांचे देखील बऱ्याच महिलांच्या अंगात वारे येत असते. आणि मग अशा वेळी संचार झाल्यानंतर ती महिला दंड थोपटते, मांडीवर थाप मारते, मिशीला पिळी देते. आणि याच गोष्टींची घरातल्या लोकांना देखील थोडीफार लाज वाटणे हे साहजिक आहे. पण मग अशा वेळी त्यावर वारे खुंटवणे हा उपाय आहे का? तर हा उपाय मुळीच नाही मंडळी. आणि मुळात कसं असतं बघा मंडळी, की कोणताही देव असू द्या, कोणतीही देवी असू द्या, एकदा का त्या देवीला तिचा मानपान दिला, तिची गादी तिला दिली, तिची थापणूक झाली की त्या व्यक्तीच्या शरीरात ते वारे सतत येत नाही, तिच्या अंगात येत नाही. त्यावेळी ती शक्ती ही पूर्णपणे त्या व्यक्तीच्या शरीरात भिनली जाते आणि कंटिन्यू त्या व्यक्तीसोबत ते शक्ती चालत असते. त्यामुळे कार्यक्रमात म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, ते वारं सहसा तरी येत नाही. त्यामुळे मंडळी, लाज वाटते म्हणून वारे खुंटवण्यापेक्षा त्याचा मानपान करून, त्याची थापणूक करून त्याला गादी देणं ही कधीही चांगली गोष्ट आहे. आता हा झाला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा म्हणजे ईर्ष्यापोटी एखाद्याचे वारे हे बऱ्याच लोकांकडून खुंटवले जाते. आता हे म्हणजे नेमकं कसं? तर समजा तुमचं वारं येतं आणि तुमचं वारं हे खूप जागृत स्वरूपातील आहे, तुम्ही इतरांच्या व तुमच्या समस्या देखील सोडवत असता, तुमचे वारे देखील पदोपदी तुमच्या सोबत असते, तुम्हाला ते साथ देत असते, प्रत्येक अडचणीत तुमच्या पाठीशी उभं असते. आणि हेच बऱ्याच लोकांना बघवत नाही. आणि म्हणूनच या वाऱ्यामुळे तुमचे जर चांगले होत आहे तर मग आता हे वारे बंद करून टाकायचे, म्हणजेच तुमचे दिवस बदलतील आणि तुमच्यावर वाईट वेळ येईल आणि तुम्हाला त्रास सुरू होईल. यासाठीही हे वारे खुंटवले जाते. थोडक्यात काय मंडळी, तर एखाद्याची प्रगती थांबवण्यासाठी त्यांचे वारे हे खुंटवले जाते. आता मंडळी, सगळ्यात महत्वाचे आणि सगळ्यात चुकीचे हे वारे खुंटवण्याचे नेमकं कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जेव्हा करणी केली जाते तेव्हा त्याच्या वाऱ्याला देखील बंधनात टाकले जाते आणि थांबवले जाते. कारण कसं असतं मंडळी, तुमच्यावर कोणतीही संकट येणारे असेल तरी अशा वेळी सर्वप्रथम तुमचे वारे त्या संकटाला आडवे जात असते आणि ते थांबवण्याचे काम हे करत असते. मग जेव्हा तुमच्यावर एखादी क्रिया करायची असते, एखादी बाधा तुमच्या मागे सोडायची असते, तेव्हा जी शक्ती तुम्हाला यातून वाचवू शकते किंवा त्यातून तुम्हाला बाहेर काढू शकते, त्या अशा शक्तीलाच सर्वप्रथम बंधनात घेतलं जातं. म्हणजेच त्या शक्तीचं वारं हे थांबवले जाते, त्यास खुंटवले जाते. एक गोष्ट नेहमी लक्षात घे मंडळी,
वारे कोणत्याही कारणामुळे खुंटवणे ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. कारण देवाला तुम्ही बंधनात ठेवत असता, त्याला तुम्ही खुंटवत असता. मग त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळत असते, मग ते चांगलं असो किंवा वाईट. मुळात मंडळी, जो व्यक्ती एखाद्याचे वारे खुंटवतो त्या व्यक्तीचा वंश देखील खुंटल्याशिवाय राहत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आता मंडळी, तुम्हाला बऱ्यापैकी वारं का खुंटवलं जातं हे समजलंच असेल. तर त्यातील एक गोष्ट म्हणजे आपल्याच घरातील लोकांना आपलं आलेलं वारं आवडत नाही, त्या वाऱ्याची लाज वाटते, म्हणून हे वारं खुंटवले जाते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्यावर ईर्ष्या असणाऱ्या लोकांकडून, तुम्हाला वाईट बघणाऱ्या लोकांकडून हे वारं खुंटवलं जातं, जेणेकरून की तुमच्यावर वाईट वेळ यावी, तुमचे दिवस बदलावेत, यासाठी हे वारे खुंटवले जाते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुमच्यावर जर एखादी क्रिया करायची असेल, एखादी करणीबाधा करायची असेल, तुमच्या मागे एखादी शक्ती लावायची असेल, तरी देखील हे वारं खुंटवलं जातं, जेणेकरून त्या शक्तीला तुम्हाला त्रास देण्यात काही अडथळा नाही झाला पाहिजे आणि तुमचं वारं हे तुमच्या पाठीशी उभं न राहता साईडला गेलं पाहिजे, म्हणून देखील हे वारं खुंटवलं जातं. आता मंडळी, वारं का खुंटवलं जातं हे तुम्हाला समजलंच असेल, पण वारं नेमकं कसं खुंटवलं जातं याच्यावरही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी आपले भक्ती शक्ती हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी हा व्हिडिओ बनवल्यानंतर सर्वप्रथम याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि ही माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून एखादी छानशी कमेंट करायला देखील विसरू नका. व्हिडिओच्या माहितीला शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.